लोक तुला नावं ठेवतील. बाजारात तुझे गुलाबजाम कोण घेणार? चांगल्या घरातल्या बायका अशा बाजारात बसून वस्तू विकत नाही. अशा कितीतरी नकारात्मक गोष्टी मी ऐकल्या आहेत. त्या दिवशी जर मी लोकांचं बोलण्याला घाबरले असते, त्यांच्या मतांना माझ्या स्वप्नांपेक्षा मोठं मानलं असतं ना, तर कदाचित आज माझ्या आयुष्यात हे जे छोटे छोटे बदल होत आहेत ते कधीच झाले नसते. जेव्हा मी पहिल्यांदा गुलाबजाम घेऊन बाजारात बसले होते, मनात एक भीती होती, अनेक प्रश्न होते, पण स्वतःवर विश्वास मात्र कायम होता. आज मला अभिमानानं सांगावं वाटतं की जे लोक म्हणत होते तुझे गुलाबजाम कोण घेणार, त्याच माझ्या हातांनी बनवलेले घरगुती गुलाबजामचे काल 100 पॅकेट्स मी विकले आहेत. हा फक्त एक आकडा नाही, हा माझ्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाचा पहिला विजय आहे. हा माझ्या यशाचा शेवट नाही, तर फक्त पहिला टप्पा आहे. मला अजून खूप मोठं व्हायचं आहे, खूप यश मिळवायचं आहे आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. आज लोक मला माझ्या नावानं ओळखत असतील किंवा नसतीलही, पण अनेकांना ही गोष्ट नक्की माहिती आहे की ही ती मुलगी आहे जी बाजारात स्वतःच्या हाताने बनवलेले घरगुती गुलाबजाम विकते. माझा व्यवसाय माझी ओळख आहे, माझी मेहनत, माझी जिद्द आहे आणि माझी ताकद आहे. आणि हा माझा छोटासा प्रवास आज मला रोज शिकवतो की लोक काय म्हणतात यापेक्षा आपण स्वतःवर किती विश्वास ठेवतो हे जास्त महत्त्वाचं आहे. ही फक्त गुलाबजाम विकण्याची गोष्ट नाही, ही एका स्त्रीने स्वतःचा आवाज, स्वतःची ओळख आणि स्वतःचं स्वप्न जपण्याची गोष्ट आहे.